आज कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अभय आगरकर हे आले असून निष्ठावंतांना डावलल्यामुळेच नगर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार, कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावरती आज अतिशय धुरंधर असे नेते आणि नेमकं ताते गेले कुठं असा एक प्रश्न सर्व नगरकरांना पडला होता आणि आज अभय आगरकर यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे TV न्यूजच्या कट्ट्यावरती। धन्यवाद सर। सर्वप्रथम सर्व नगरकरच आपला राजकीय प्रवास कसा सुरुवात झाली राजकीय प्रवासाला आणि कसा राजकीय प्रवास काढला याविषयी जाणून घ्यायला आवडेल सर्वांना। मी पहिल्यांदी कॉलेज जीवनामध्ये ABVPशी जरा थोडा जोडलेलो होतो। त्यावेळेस कॉलेजचे इलेक्शन्स आणि त्या माध्यमातून ABVPला त्या काळामध्ये म्हणजे 11वी 12वीला त्यावेळेस ABVPचं काम दुसरे करत होते। त्यावेळेस मी त्यांना सहकार्य करायचं, असा सक्रिय असा कार्यकर्ता जरी नसलो तरी एक ॲफिनिटीदार म्हणून मी कायम त्यांच्याबरोबर वावरत असायचं आणि त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा अनेक वेळा सामील व्हायचं। नंतर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चामध्ये नंतर माझं हे झालं। साधारणतः त्या काळामध्ये सिनेटची जी निवडणुका व्हायच्या त्यावेळेस सर्व म्हणजे विद्यापीठांनी प्रत्येक कॉलेजमध्ये त्यावेळेस इलेक्शन, आता सध्या मध्यंतरीच्या काळामध्ये इलेक्शनवर बंदी आणली विद्यापीठांनी, कारण कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रकार घडायला लागले, दादागिरी, मारामाऱ्या, हाणामाऱ्या, त्यामुळं शासनाने ते संपूर्णतः बंद केलं। आणि आम्ही ज्यावेळेस होतो साधारणतः 81-82चा काळ असेल, त्या काळामध्ये साधारणतः मी 88पर्यंत म्हणजे ज्यावेळेस 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन आणि नंतर LLB आणि LLB नंतर 1 वर्षाचा डिप्लोमा, अशा प्रकारचं त्यावेळेस माझा शैक्षणिक प्रवास होता। आणि त्या काळामध्ये या अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ABVP असो, विद्यार्थी परिषद असो, आणि विद्यार्थी परिषदेच्या नंतर शहराच्या बॉडीवर मी गेलो, युवा मोर्चाचा अध्यक्षसुद्धा मी होतो आणि त्याच्यानंतर नगरपालिकेमध्ये नंतर उभं राहिलो, त्याच्यानंतर जिल्हा सरचिटणीस झालो, प्रदेश कार्यकारिणीवर गेलो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून संधी मिळत गेली, काम करत राहिलो। पक्षांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका माझ्याबद्दल चांगली आजपर्यंत ठेवलेली, त्याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचे तुम्ही उच्च शिक्षित होतात, ॲडव्होकेट आहात, परंतु हे सर्व असताना तुम्ही राजकारण का स्वीकारलं? राजकारण तशा अर्थानं म्हणजे माझा तसा पिंड नाही आहे, माझं तशा अर्थानं मी सामाजिक भावना ठेवून राजकारण करणारा माणूस आहे। केवळ राजकारणासाठी राजकारण करायचं असा काही माझा पहिल्यापासून हेतू नव्हता। आणि वडील राजकारणात होते परंतु ते काँग्रेसचे होते, परंतु मी पहिल्यापासून संघाचा कार्यकर्ता, वडीलसुद्धा संघात होते परंतु ते काँग्रेसमध्ये जरी होते तरी मला त्या काँग्रेसचा कधी स्पर्श म्हणजे मला जावं अशी वाटलं नाही कधी। त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मुशीमध्ये मी तयार झालो, संघाच्या याच्यामध्ये उद्यान शाखेमध्ये मी जात होतो आणि त्यामुळं आपोआप माझा तो प्रवास जो आहे तो भारतीय जनता पार्टीकडं झाला। सर, ज्या निवडणुका आता झाल्या त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने चांगले यश मिळवलं, काय सांगताल तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या या विषयावर? या संदर्भामध्ये आपल्याला जे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाईजी मोदी जे मिळालेले आहेत, तो विजनरी एक नेता आपल्याला मिळालेला आहे भारत देशाला। आणि त्यांचा आजपर्यंतचा एकंदरीत प्रवास आपण जर पाहिला, राजकीय प्रवास पाहिला, सामाजिक प्रवास पाहिला आणि एक निर्भीड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि राजकारणामध्ये जे समाजकारण मोठ्या प्रमाणावर असलं पाहिजे, किंबहुना शेवटचा घटकातला माणूस कसा त्याचं जीवनमान उंचावल की अशा अपेक्षा बाळगणारा, असं स्वप्न बाळगणारा अशा प्रकारचे पंतप्रधान आपल्याला मिळाले। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक
विद्याविभूषित अशा प्रकारचे मुख्यमंत्री माननीय फडणवीसजी आपल्याला मिळतात आणि त्यांचीसुद्धा व्हिजन, त्यांचा असणारा अभ्यास, त्यांचा असणारं एकंदरीत सभागृहामध्ये यापूर्वी असणारं त्यांचं वक्तव्य आणि त्यांची भाषणं ही जर आपण पाहिली तर अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि त्यानंतरच्या या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी केलेला एकंदरीत राजकीय प्रवासाने घेतलेले निर्णय आणि निश्चित हे समाज मनाला भावणारे असे निर्णय घेतले आणि साहजिकच महाराष्ट्रामध्ये जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि त्या विश्वासाच्या बळावर आणि त्यांनी एक झंझावात अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रकारचा झंझावात अशा प्रकारचा निर्माण केला की आज एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सभा म्हणजे तो महापालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, एक ग्रासरूटपर्यंत जाणारं असं प्रकारचं व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभलं आणि त्यांनी आणि कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणावरचं नेटवर्क त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक चांगल्या प्रकारचं यश संपादित करता आलं आहे. सर, भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं पण नगर जिल्ह्यात पाहिलं गेलं तर भाजपा थोडी कमी पडली म्हणजे भाजपात एवढी कमी पडली मी तर म्हणून कारण आपल्या पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं 40+ नारा दिला होता पण 20+ पण नाही झाली ते. एक गोष्ट अशी आहे की राजकीय समीकरणं वेगवेगळी असतात. एक आपला जिल्हा जो आहे एकंदरीत जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती पाहता ठीक आहे आपले आमदार आलेत त्या भागामध्ये अनेक लोकप्रतिनिधी निर्माण झालेत परंतु म्हणावं तसं यश मिळालं नाही असं जरी असलं तरी जिल्हा परिषदेमध्ये जागा वाढलेल्या आहेत आणि मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढलेली आहे तसं जर पाहिलं तर काय नगर तालुक्यात तर दारून बरोबर झालं, एक सुद्धा सीट तुमचा येऊ शकलं नाही. कसं बघतो तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे? त्याबद्दल न बोललेलं बरं. का पण आता पूर्णच चर्चा चालू आहे, कट्ट्यावर चर्चा चालू आहे तर काय कसं बघता एकंदरीत? एक गोष्ट यामध्ये मी निश्चितपणे सांगू शकेल की हा काही कोणावर म्हणजे आरोप करण्याचा हा विषय नाही किंवा काय नाही. मी एक जुना कार्यकर्ता म्हणून गेली 31-32 वर्ष मी याचा प्रवास आहे माझा. तर माझ्या मते की जो खरा कार्यकर्ता जो आहे भारतीय जनता पार्टीचा तो खरा कार्यकर्त्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संधी प्राप्त झालेली नाही ही मी खेदानं सांगेल की त्याला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही हे निश्चितच खरं आहे आणि ते मी मान्य करतो, त्याच्याबद्दल वाद नाही. हे आहे वस्तुस्थिती आहे. जे वस्तुस्थिती आहे ती नाकारण्याचं कुठल्याही प्रकारचं प्रयोजन नाही. सर, तुम्ही सध्या भाजपपासून लांब गेलेले दिसता, नेमकं त्याचं कारण काय? भाजपपासून लांब गेलेलो नाही आहे, मी कार्यरतच आहे परंतु काही गोष्टीमुळं काही वेळेस कधी आपल्या राजकारणामध्ये काही वेळेस थोडं शांत राहावं लागतं, थोडं पाहावं लागतं. एवढं तात्या शांत का असं सर्वजण म्हणतात ते कारण कुठंच सध्याला तुम्ही एक म्हणजे नगरचं जर का भारतीय जनता पार्टी बोललं की एक नाव पुढे यायचं अभयजी आगरकर, आज कुठं असं नाव दिसत नाही आहे साहेब. नाही मी सध्या काय की सध्या मंदिरावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. मी खरं सांगतो की गणपतीचं मंदिर हे माझ्या पुढचं एक येणाऱ्या गणपतीच्या काळामध्ये एक मोठं आव्हान आहे आणि वारंवार आपण सांगितलेलं आहे की यावर्षी मंदिर होईल, त्यावर्षी मंदिर होईल, पण यावर्षी निश्चित अर्थानं ते मंदिर कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या गणपतीमध्ये उघडायचं आहे. त्यामुळं तुम्ही जर आपण तिथं येऊन जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम आपण उभं केलेलं. सर, आता तुम्ही शहरामध्ये जर का पाहिलं आपण तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला कुठंतरी असं लांब करताना दिसते, कसं बघता तुम्ही या गोष्टीकडे? लांब वगैरे काही नाही आहे, मीच सध्या शांत आहे, मला काय कुणी लांब करू शकत नाही आणि जनतासुद्धा मला लांब करत नाही. हे मी आता तुमच्या निवडणुकीवरून तुम्ही पाहिलेलं आहे की 12 दिवसामध्ये मला या जनतेने 40,000 मतं भरभरून दिलेले आहे. वास्तविक पाहता मी त्या जनतेपर्यंत सुद्धा पोचू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. नाही, जनतेचं प्रेम आहेच हो तुमच्यावरती, परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं प्रेम पाहिजे आत्ताचे कार्यकर्ते जर का पाहिले, कारण की आत्ता अनेक कार्यक्रम आम्ही पाहतो त्या ठिकाणी कुठेही अभयजी आगरकर हे दिसत नाही, याचं नेमकं कारण काय आहे? नेमकं ते तुम्ही शोधा म्हणजे कळेल. पण नेमकं तुम्हाला काय वाटतंय? नाही काय त्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे. आपण शोधपत्रकारिता करतायत त्यामुळे तुम्हाला दिसेल. सर, महापौर निवडणूक जी होती याचा मोठा फटका तर बसलाच, त्यानंतर फूट देखील पडली भारतीय जनता पार्टीमध्ये आणि याच काळात याचा फटका आपल्याला देखील बसला.
तर तुम्ही काय असं बोलले होते. असं बोलले कारण की जर का आपण पाहिलं तर महापौर पदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये 2 गट सरळ पडलेले पूर्ण नगर शहराने बघितले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली की आपण जे उमेदवार दिले शिवसेना युती करून आणि दुसरीकडून राष्ट्रवादी संघ आघाडी झाली असं बोललं गेलं होतं. त्यानंतर काय झालं सर्वांनी बघितलं. त्याचा फटका तुम्हाला बसला असं वाटतंय का? नाही, मला काय त्याचा फटका बसल्याचं कुठलंही कारण नाही आहे. कारण मी सांगतो की मी जो निर्णय केलेला होता, मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाण्याची कुठल्याही प्रकारची इच्छा नव्हती आणि जो आमचा पारंपरिक विरोधी पक्ष आहे त्याच्याबरोबर जाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रायोरिटी नव्हती, कुठल्याही प्रकारचं प्राधान्यक्रम नव्हतं आणि या शहरामध्ये जनतेला ते अभिप्रेतसुद्धा नव्हतं, हे मी ठासून सांगतो. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सेनेला मानणारा मोठा वर्ग या नगर शहरामध्ये आहे आणि त्यांना जे अपेक्षित होतं ते मी केलं. त्याच्यामध्ये माझ्यावर परिणाम झाला नाही झाला हे आलाजिद्द आहे, परंतु मी लोकांची जी अपेक्षा आहे तो अपेक्षा भंग होऊ नये म्हणून मी लोकांच्या बरोबर राहिलो आणि लोकांच्या मनातला जो निर्णय होता तो मी इम्प्लिमेंट केला. निश्चितच. परंतु आता आम्हाला तुम्ही सांगितलं जरी मंदिरावरती तुम्ही लक्ष देतात, मंदिर लवकर व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, परंतु आम्हाला अभयजी आगरकर हे कधी सक्रिय झालेले दिसतील नगरच्या राजकारणामध्ये? लवकरच दिसेल. काय म्हणजे तसा मी सक्रियच आहे, परंतु काही आता प्रायोरिटी असतात. काही आज मंदिर ही माझ्या दृष्टीने मोठी प्रायोरिटी आहे. मध्यंतरी आपण पाहिलं तुम्ही कोणाला पदं दिले की ते पदं पण कॅन्सल व्हायचे, कोणाला तुम्ही निवड केली तर ती सुद्धा कॅन्सल व्हायची. काय माझं मत आहे की मी कोणाला पदं दिले वगैरे असं काही मला म्हणजे हे नाही. मी कोणालाही पदं दिले नाहीत. म्हणजे मी त्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस युती कोणाशी करायची हा निर्णय पेंडिंग होता, परंतु ही संपूर्ण वस्तुस्थिती ज्यावेळेस वर प्रदेशावर कळवली त्यावेळेस प्रदेशाने माझं जे म्हणणं आहे तेच मान्य केलं ना. आणि त्या काळामध्ये मी काय कोणाचा आग्रह धरला नाही की याला करावं त्याला करावं असं कुठलं. युती करा हे माझं प्रथम म्हणणं आहे की नगर शहरातल्या जनतेला जे काही म्हणजे जी त्यांची मनोमन इच्छा आहे ती तुम्ही त्या इच्छेबरोबर तुम्ही राहावं, त्यांचा विश्वासघात करू नये. कारण आपण ही जी महापालिका निवडणूक लढवली होती ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढवली होती, भारतीय जनता पार्टी आणि सेनेच्या विरोधात नव्हती लढवली. आणि युती 25 वर्षाची युती तोडून आपण का दुसरीकडे जावं हे माझं म्हणणं होतं. आता जर का आपण पाहिलं तर भारतीय युवा मोर्चा असेल ते पदसुद्धा देण्यात आले होते शहराध्यक्ष वगैरे, त्यावेळेस सुद्धा तेच गडबड सगळीच झाली, ती सुद्धा आपण पाहिली नगरमध्ये. नाही, माझ्या काळामध्ये माझा जो कार्यकाल होता तो माझा कार्यकाल संपल्यानंतर दुसरा अध्यक्ष आला तो त्याचा अधिकार आहे की कोणाला काय करायचं. तर पण तुम्हाला काय वाटतं की समजा एखाद्याकडेच सगळे पदं देणं कितपत योग्य आहे पक्षाने सुद्धा? कारण की आता आपण पाहिलं की खासदार साहेबांकडे खासदारकी आहे, परंतु शहर अध्यक्षपद पण त्यांच्याकडे गेलेलं आहे. कसं बघतो तुम्ही हे सर्व? नाही, एक गोष्ट अशी आहे की आज त्यांना ती इच्छा होती की मी जिल्हाध्यक्ष म्हणून आजपर्यंत कधी काम केलेलं नाही आणि म्हणून त्यांची इच्छा म्हणून वरच्यांना सुद्धा वाटलं की ठीक आहे की एवढ्या वर्ष अनेक वर्ष ते जिल्हाध्यक्षपदासाठी लढत होते, तर यावेळेस त्यांना संधी द्यावी, पक्षाने संधी दिली, चालेल. लोकप्रतिनिधी आहेत, अध्यक्ष झाले. कार्यकाळ कसा चालू आहे भाजपसाठी असं वाटतं? चांगलं चालू आहे. काय नेमके काय आंदोलन मोठे चालू आहे ते चालू आहे, तुम्हाला काय वाटतंय? आता सध्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात देशात सत्तेवर आहे, त्याच्यामुळे आंदोलन करण्याचा कुठल्याही प्रकारचा असा काही विषय नाही आहे. निश्चित आपण या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि अभयजी आगरकर यांच्याशी मन मोकळ्या गप्पा आपण या कट्ट्यावर मारणार आहोत. कृष्णागार सर्व प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावरती. अनेक प्रश्न त्यांना विचारायचे, अनेक त्यांच्या मनातल्या ज्या योजना पण ते नवीन योजना काही घेऊन येत आहे त्या योजनेविषयी माहिती घ्यायची आहे. तर कुठेही जाऊ नका, पात्रा ATV न्यूज विशेष कार्यक्रम ATV न्यूज कट्टा. आता आला आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी, बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट, झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. मोबाईल 99 75 36 43 12, 88 88 85 66 88.
नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस ठिकाण निखिल लाईट हाऊस 4040 मैदान आड महाजन गल्ली अहमदनगर लँडलाईन नंबर 0241 247 0002. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कृष्णाकार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्टा. महानगरपालिका निवडणूक जेव्हा होती त्यावेळेस तिकीट वाटप झालं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या तिकीट वाटपात मोठा गोंधळ झाला असं बोललं जातं. आपल्यावरती आरोपसुद्धा त्यावेळेस लावण्यात आले. कसं बघतात तुम्ही त्या आरोपांकडं? कारण की एक निष्ठावान कार्यकर्त्याला ते आरोप खूप महागात पडतात किंवा मनाला लागतात असं बोललं जातं. काय झालं तर नेमकं त्यावेळेस? वास्तविक पाहता इथून पाठीमागचे म्हणजे मी 96 पासून प्रोसेसमध्ये आहे मी की नगरपालिका महापालिका तिकीट वाटपामध्ये मी कायम पहिल्यापासून असायचं. परंतु यावेळेस आणि त्यावेळेस साधारणतः 1 किंवा 2 जणांना त्याची जबाबदारी दिली जायची तिकीट वाटपाची. परंतु मागच्या ज्या निवडणुकीमध्ये 7 जण त्या कमिटीमध्ये होते. 7 जण कमिटीमध्ये असताना तालुक्याची मंडळी, बाहेरच्या तालुक्यातली मंडळी, शहरातली मंडळी अशा प्रकारचं 7 जणांची ती कमिटी होती. आणि ती कमिटीनी जो निर्णय केला, जो एक हाती निर्णय असायचा पहिल्यांदा किंवा 1-2 जण निर्णय असून ते 4 जणांना विचारायचे काही ठराविक उमेदवारांबद्दल, पण बाकीचं तर 1-2 जण ते फायनल करायचे. कारण मेरिट होतं आणि त्यावेळेस आपण सर्वे रिपोर्ट असायचा, सर्वे रिपोर्टला पाहून आपण तो करायचा निर्णय. आणि त्यातली त्यात जो आपला पार्टीमधला माणूस आहे त्याला जास्तीत जास्त प्रेरित करण्याचा आपण यापुढील मागील काळामध्ये आपण प्रयत्न केलेले आहे. परंतु यावेळेस अशा प्रकारची कमिटी झाल्यानंतर त्या कमिटीच्या माध्यमातून जो गोंधळ झाला त्यामुळे ही घटना घडली. शब्द दिले गेले, काय नेमकं काय झालं? गोंधळ झाला म्हणजे काय झालं? अनेक घटना त्यावेळेस घडल्या. या सगळ्या तुम्ही मीडियानी पाहिलेल्या आहेत, सर्वांनी पाहिलेल्या आहेत. आता तो एक इतिहास आहे, तो कडवा इतिहास आहे, कडू आहे. आणि जे काय घडलं ते काही योग्य नाही घडलं, परंतु भविष्यात अशा घटना घडणार नाहीत या प्रकारची. त्यावेळेस पण उमेदवारांचे पण खूप हाल झाले, कारण की शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना AB फॉर्म देण्यात आले आणि त्यावेळेस ते पोचू सुद्धा शकले नाही. काही जणांना नाईलाजाने चिन्ह पण भेटलं नाही, असे सुद्धा प्रकार झाले. अनेक प्रकार झाले. त्याच्याबद्दलचं सगळी म्हणजे मला वस्तुस्थिती मला सुद्धा माहिती आहे, आपल्याला सुद्धा माहिती आहे. परंतु वेळ काळ त्या काळातली जी एक परिस्थिती होती ती परिस्थिती नगरकरांनी सुद्धा पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. आणि त्यावेळेस आणखीन काय गोष्टी कशा त्याच्या पाठीमागं काय कोण होतं, कसे सूत्रधार होते, काय होते याबद्दल आता चर्चा करण्यात कुठल्याही प्रकारचं असं वाटतं का साहेब की ज्यावेळेस नगर शहराची तिकीट वाटप असेल तेव्हा नगर शहराचीच बॉडी असावी, बाहेरच्यांनी त्यामध्ये डुकू नये असं आपल्याला वाटतं का? नाही, हे तर वस्तुस्थिती या मागील काळामध्ये तसंच होतं, आजपर्यंत तसं होतं. परंतु मागच्या वेळेसच ही प्रथमतः म्हणजे घटना अशा प्रकारची घडली की 7 जण आणि ते पण बाहेरच्या तालुक्यातले की ज्यांना या संदर्भामध्ये माहिती नाही, काय नाही. तर अशा प्रकारची कमिटी त्यावेळेस नेमली गेली. आता प्रदेशाचा निर्णय होता त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये आपण जास्त वक्तव्य केलं नाही आणि आज देखील त्या संदर्भामध्ये वक्तव्य करणं योग्य होणार नाही. तोटा झाला का? परंतु त्याचा निश्चित अर्थानं भारतीय जनता पार्टीला तोटा झाला, निश्चित अर्थानं झाला. सर, शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर याचं काम अनेक वर्षांपासून चालू आहे आणि आपण देखील बोललात हे काम करणं म्हणजे माझ्या पुढं आव्हान आहे. तर याचं काम जे आहे ते कुठपर्यंत आलं आहे? आता जवळपास ऑलमोस्ट जवळजवळ 80% ते काम झालेलं आहे.
20% काम राहिलेलं आहे. आणि हा कसा की हा खर्चिक अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे. ही योजना ही एवढी मोठी योजना आहे की याच्यासाठी लागणारा दगड, याच्यासाठी लागणारं सगळं ते लेबर, त्याच्यामध्ये असणारं स्किल्ड, मकरानावरून तो आणायचा, खाणीतून काढायचा, त्याला प्रोसेस करायची आणि मग तो इथं आणून त्याच्यावर परत डिझाईन करायची. ही लाँग प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळं त्याला लागणारा कालावधी देखील तो मोठा होता. आणि लागणारा खर्च, एक गाडी जरी किमान मागवायची तरी आपल्याला किमान 15 ते 20 लाख रुपये लागतात. एक आणि चांगल्या दर्जाचा जो दगड आहे, एकदम शुभ्र अशा प्रकारचा मालभर, तो जर चांगल्या प्रकारचा जर आणायचा असेल तर कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये लागतात. नाही, पण दरवर्षी बोललं जातं ज्यावेळेस गणपती येतात त्यावेळेस तुमची मुलाखत आम्ही घेत असतो किंवा आपल्या कमिटीची घेत असतो, ट्रस्टींची. तर त्यावेळेस दरवेळेस सांगितलं जातं की लवकरच मंदिर पूर्ण होणार, लवकरच मंदिर पूर्ण होणार. नगरकरांचं स्वप्न कधी पूर्ण होणार? या वर्षी त्यांचं तुमचं स्वप्न निश्चित अर्थानं पूर्ण होणार हे मी दाव्याने सांगतो. सर, तुम्ही नगरपालिका आणि महानगरपालिका दोन्ही सभागृहात काम केलं, परंतु आत्ताची जी महानगरपालिकेची सभा होती आणि त्याच्यात जो गोंधळ होतो, तो गोंधळ पाहिल्यावर काय वाटतं आपल्याला? एक कम्युनिकेशन गॅप आहे याच्यामध्ये, फार मोठी प्रकारची संवादाचा अभाव आहे. तिसरी गोष्ट अनुभवाचा देखील अभाव आहे. आजपर्यंत आम्ही जे सभागृह पाहिली त्या सभागृहाच्या पाठीमागचा इतिहास पाहिला तर अनेक दिग्गज अशा प्रकारची लोक या नगर शहराला लाभलेली होती आणि आम्ही त्यांचा राजकीय प्रवास पाहिला, त्यांची काम करण्याची पद्धती पाहिली. त्यामुळं आम्ही ते पाहूनच आम्ही पुढं त्या सभागृहाचं डेकोरम मेंटेन केलेलं आहे. आता म्हणजे जे सिनियर लोक असायची त्यांची आवर्जून आम्ही भाषणं ऐकायचं. जे सिनियर लोक असायची त्यावेळेस आम्ही लहान असू परंतु सभागृहाच्या गॅलरीमध्ये जाऊन ते ऐकण्याचं सुद्धा आम्ही काही काही वेळेस त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि बार्शीकरांचा काळ पाहिला, त्याचप्रमाणे बाबूराव चव्हाण असतील, दारुणकर असतील, फार मोठी चिंचोरकर असतील, भाऊ जाधवांसारखी माणसं असतील, मोठी मोठी माणसं या शहरामध्ये, आसिर सरांसारखी माणसं आहेत. मोठी मोठी माणसं या ठिकाणी नगर शहरामध्ये लाभलेली आहेत. त्यांचा रोखलेसारखे अभ्यासू व्यक्तिमत्व होतं, ते सुद्धा या सभागृहामध्ये होते. चिबूराव लांडगे असतील, यांची कार्यपद्धतीचा तो एकंदरीत आम्ही प्रवास जर पाहिला आणि आजच्या स्थितीचा जर प्रवास पाहिला तर कुठंतरी आपण तरी शंकरराव घोले असतील, सगळे आपण पाहिलेले आहेत. आणि ही पाहिलं असताना बंडोपंत कुलकर्णीसारखा अभ्यासू माणूस होता, गुलशन शेठ जग्गीसारखा माणूस होता, आणखीन भारतीय जनता पार्टीचे अनेक अशा प्रकारच्या त्या महिला नगरसेविकासुद्धा त्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करणारे आम्ही पाहिलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण हा संपूर्ण प्रवास पाहिला तर आत्ताच्या नगरसेवकांनी हे पाहिलं पाहिजे की सभागृहामध्ये सभा चालत असताना विषय सोडून बोललं नाही पाहिजे. आणि हे जर आणखीन त्यांना जर त्यांच्यामध्ये जर सुधारणा करायला पाहिजे असेल तर आपल्यापेक्षा मोठी सभागृह नाशिकचं असेल, औरंगाबादचं असेल किंवा पुण्याचं असेल, मुंबईचं असेल, हे महापालिका त्यांनी पाहिल्या पाहिजेत. या महापालिकांचं कामकाज पाहिलं पाहिजे. आज दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे की मी ज्यावेळेस महापालिकेच्या जी सभागृहाचे नियम बनवण्याच्या संदर्भामध्ये जी कमिटी नेमलेली होती त्या कमिटीचा रिपोर्ट कंप्लीट झालेला आहे आणि सभागृहाचे नियम ठरलेले आहेत, परंतु ते सुद्धा आजपर्यंत तुम्हाला जर पारित करून आणता आले नाही तर यासारखं दुर्दैव नाही. ते अनेक वेळा मी त्यांना सांगितलं, प्रशासनाला म्हणजे आपण सांगितलेलं आहे की हे नियम व्हायला पाहिजेत, हे नियम तुम्ही करा. सभागृहामध्ये ज्यावेळेस असे संघर्षाचे वेळ येईल त्यावेळेस आम्ही महापौरांना सांगितलं की हे तुम्ही ती सभागृहाचे नियम करा आणि सभागृहाचे जोपर्यंत तुम्ही नियम करणार येत नाही तोपर्यंत सभागृह नेत्याला सुद्धा किंमत नाही. परंतु मग असे सगळे सभागृहाचा नेता जो आहे तो कसा कंडक्ट करणार, कशी मीटिंग हँडल करणार? आज तिथं नियमच ठरलेले नाही तर तो कोणत्या वेळेस कोणता प्रस्ताव आला पाहिजेत, कोणत्या वेळेस कोणता ठराव घेतला पाहिजेत, कोणत्या वेळेस काय डिसिजन केलं पाहिजेत हे सभागृहाच्या नेत्यावर अवलंबून असतं आणि तो संपूर्ण सभागृह कंट्रोल करत असतो. फक्त नावापुरते पद भेटलेले. त्याच्यामुळं गोष्ट अशी आहे की जे काही नियम आवश्यक आहे ते नियम तुम्ही अगोदर पारित करा, त्याला शासनाची मान्यता घ्या आणि त्यानुसार सभागृहाचं कामकाज करा. हे कुठल्याही प्रकारचं जे आजचं चित्र जे आहे ते जर तुम्हाला बदलायचे असतील तर सभागृहाचे नियम तुम्ही
त्वरित अंमलात आणले पाहिजेत आणि त्यानुसार सभागृहामध्ये सभागृह चाललं पाहिजे. मग आता सत्ता तर आपली आहे, तर मग आता हे नियम का होत नाही आहे? नाही, आता यावेळेस आता मी त्यांना सांगितलं, मागच्या ज्यावेळेस मीटिंगमध्ये काही बाचाबाची झाली किंवा हे कुणी बाहेर या हे या, ही काही चांगली लक्षणं नाहीत. मग एवढे आपण सिनियर त्या ठिकाणी नेते आहात, हे सर्व तुम्ही पाहता ते, आणि साधेसुद्धा नाही, एक आगरकर नाव बोलल्यावरती अनेक नगराध्यक्षपद आपण पोचवले. तुम्ही असताल, मॅडमने असेल, वडिलांनी असेल, एवढं मोठं घराणेशाही त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी जर का आपला जो अनुभव आहे तो त्यांना देण्यासाठी तुम्ही का पुढाकार घेत नाही? मग नाही, निश्चित होताना ज्या वेळेस सभागृहामध्ये अशा प्रकारचे काही गोष्टी होतात त्यावेळेस पदाधिकारी देखील ऐकतात, नाही ऐकत असं नाही, परंतु काही वेळेस त्याची परिसीमा ओलांडली जाते. ही काही नगरकरांच्या दृष्टीनं ही काही योग्य गोष्ट नाही की आपण ज्या सभागृहामध्ये आलो त्या सभागृहाचा कुठंतरी एक मर्यादा आहे, एक सभागृहाची एक प्रतिष्ठा आहे. त्या प्रतिष्ठेला साजेसं आपण वागलं पाहिजेत. आपण रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आपण या ठिकाणी विश्वस्त आहोत आणि विश्वस्त या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आपले वर्तणूक असली पाहिजेत. आपला त्या ठिकाणचा प्रभाव जो आहे तो कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे वाढवता येईल हे सुद्धा पाहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तुमचा आज अजेंडा काय आहे, अजेंड्यावर टिप्पणी काय दिलेली आहे, टिप्पणी दिलेली असेल तर त्या टिप्पणीमध्ये ती टिप्पणी बरोबर दिलेली आहे, नाही दिलेली आहे, टिप्पणीमध्ये काय लॅक्युना आहे आणि याच्यामध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजेत हे सुद्धा याचंसुद्धा वाचन केलं पाहिजे. अधिकारी आहेत म्हणजे अधिकाऱ्यांकडून चूक होणार नाही अशी काही हे नाही, तो पण माणूस आहे, तो पण चुकू शकतो. त्याच्यामुळं जी टिप्पणी तुम्ही तयार करता आणि त्या टिप्पणीच्या आधारे तुम्ही निर्णय सभागृहाचे करणार आणि ते शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे चुकीचे आहे हे कुठंतरी पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे टिप्पणीसुद्धा वाचणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस सभागृहामध्ये जातो त्याच्या अगोदर आम्ही आस्थापनामध्ये जाऊन संपूर्ण अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर मग आम्ही सभागृहात बोलतो. अभ्यासाशिवाय सभागृहात जातच नाही. जर का आपण पाहिलं तर तुम्ही सांगितलं की हा रूल तयार व्हायला पाहिजे, हे प्रस्ताव पुढे जायला पाहिजे. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्यामुळं कायदे तयार होतात. नगर जिल्ह्यामुळे 2 महापौर, आता 2 गट नेते, प्रत्येक पक्षाचे, शिवसेना सोडली तर 2 गट नेते. कसं बघता तुम्ही याकडं आणि याचा तोटा किती सभागृहामध्ये होतो? निश्चितच अर्थानं हे काय प्रतिष्ठेचं लक्षण नाही आहे. गोष्ट अशी आहे की कायद्यामध्ये सुद्धा निसंदिग्धता असली पाहिजे. कायदासुद्धा काय फार सरळ आहे किंवा काय असं नाही, काही वेळेस संदिग्धता आहे आणि ती संदिग्धता जी ॲम्बिग्युटी आहे ती काढली पाहिजे कायद्यामधली. ती ॲम्बिग्युटी जर काढली तर या पुढील काळामध्ये अशा भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. आणि जो कायदा आहे, कायदा स्पेसिफिक, इट शुड बी अ स्पेसिफिक लॉ. तो जर तुमच्या पुढं जर नसेल तर त्याचा फायदा लोक घेणार, कार्यकर्ते घेणार, राजकारणी मंडळी निश्चित अर्थाने घेणार. सर, आता एक वेगळ्या विषयाकडे येऊ आपण. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवली, आता तुम्ही सांगितलं लोकांनी भरभरून दिलं, 40,000 मतदान झालं, परंतु सहीकडं भारतीय जनता पार्टीची हवा चालू असताना, नरेंद्र देवेंद्र दोन्हींची हवा चालू असताना तुमचा पराभव का झाला? काय कारणं आहेत त्यामागची? वेळ कमी मिळाला. वास्तविक पाहता 10 ते 12 दिवस फक्त मला मिळाले. वेळ कमी भेटला असं बोलता येणार नाही, कारण की आपल्याला वेळ बराच भेटलेला आहे. कारण की अनेक आपण बघितलं, मागं पण तुम्ही अपक्ष लढवली होती, त्यामुळं तुम्हाला माहिती होतं की कुठं ना कुठं आपल्याला चान्स भेटणार, कुठं आपल्याला लढवायचं आहे. काय कारणं होती आज कट्ट्यावरती खुल्या सांगून द्या, काय नेमकं काय असं? आता शेवटी अपयश आहे आणि ते आले, ते आपण मोठ्या मनाने स्वीकारलं. जनतेचा जो विश्वास आहे, जनतेने जी मतं दिली आणि जनतेचा जो कौल आहे तो आपण मान्य केला आहे. आता इथं अनेक फॅक्टर आहेत, ते आज तुम्हाला मी सांगावे असं काही मला या कट्ट्यामध्ये वाटत नाही, कारण तुम्हाला हे सर्व श्रुत आहे. जनतेला देखील माहिती आहे. नसलं तर तुम्ही आणखीन सांगा. सर, मध्यंतरी आपण राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला होता, नेमकं कारण काय होतं? राष्ट्रवादीचा मार्ग वगैरे काही नाही, तो माझा अपघात आहे माझ्या जीवनामधला आणि सर्वात काळी घटना आहे असं मी सांगतो. नेमकं त्यावेळेस भारतीय जनता पार्टी सेनेची सत्ता येत असताना ती गेलेली होती. त्याचं एक शल्य होतं मनामध्ये की आपल्याकडं 36 माणसं असताना सुद्धा आपण सत्ता आणू शकत नाही. आणि फार त्यावेळेस मी स्वतः माझी उमेदवारी त्यावेळेस पक्षासाठी सोडली होती की मी जर माझ्या वार्डामध्ये जर अटकून राहिलो तर आणखीन बाहेरचे आणखीन 2 माणसं येणारे
त्यांना माझा फायदा होणार नाही आणि मी माझ्या तिथं अटकून बसेल. म्हणून मी माझी उमेदवारी दुसऱ्याला देऊन मी स्वतः पक्षासाठी आणि जास्तीत जास्त नगरसेवक युतीचे निवडून येण्यासाठी मी त्यावेळेस थांबलो होतो. परंतु या असेच घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस जरा थोडं शल्य होतं, जरा थोडं नाही. पण तो जो अपघात होता, पण तुम्ही एक सांगितलं की एकीकडं वडील काँग्रेसचं काम करत होते, परंतु तुम्ही एक संघामध्ये वाढलेले होते, त्यामुळे तुम्ही तो कधी मार्ग पत्कारला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता महापौर निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला तिकडं जावंसं वाटलं नाही, पण त्यावेळेस असं एकदम असा निर्णय, इतका तडकाफडक निर्णय तुम्ही घेतला, डायरेक्ट तुम्ही जाऊनच. अपघातच असतो ना, विदिन फ्रॅक्शन तो घडत असतो ना, त्याला काही सांगावं लागत नाही. अपघातच आहे. परत मध्यंतरी शिवसेनेसोबत तुमचे थोडे सूर जुळत नव्हते, त्यावेळेस थोडंसं पाजाबाजी चालू असायची, काही ना काही स्टेटमेंट यायचे, परंतु आता मध्यंतर जर का आपण काळ बघितला महापौरपदानंतर ते एक चांगले मधुर सूर जुळताना दिसतात. ते काय नेमकं कारण आहे? कारण की असं काही म्हणता येणार नाही की पहिल्यांदी काय होतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही ज्यावेळेस वेगळी लढली, त्या वेगळ्या लढल्यानंतर शहरातली समीकरणं बदलली आणि जो एक पाहण्याचा दृष्टिकोन आहे, जो एक एकंदरीत पक्षाची ताकद, समोरच्याची ताकद ही कुठंतरी कॅल्क्युलेट होती, कुठंतरी त्याचं विचारमंथन होतं. आणि ह्या शहरामध्ये ज्यावेळेस हा निर्णय केला की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही 25 वर्षाची युती आहे, जी महाजन साहेबांनी, मुंडे साहेबांनी ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये आणली, तर त्या दृष्टिकोनातून आमचे इथलचे संबंध जरी तात्विक मतभेद असतील, परंतु वैयक्तिक असं माझं शिवसेनेशी कुठल्याही प्रकारचं वैर आहे असं काही नाही. परंतु एक त्यावेळेला त्यांना तोडीस तोड अशा प्रकारचं माझं त्यावेळेस हे असायचं, तोच होता स्टेटमेंट असायचं, एवढाच तो विषय होता. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी शिवसेनेचा ज्यावेळेस महापौर होणार होता आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला सोडून जर भारतीय जनता पार्टी जर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जर गेली असती तर येणाऱ्या या महापालिकेमध्ये आम्ही कोणत्या तोंडानं जनतेच्या समोर जाणार हा माझ्यापुढे यक्ष प्रश्न होता. आणि त्याच्यामुळं एक सारासार विचार की जे आपले पारंपरिक शत्रू आहेत किंवा म्हणजे राजकीय स्पर्धक आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही. आणि उद्या जनतेच्या समोर ज्यावेळेस जायचं त्यावेळेस जनतेचा विश्वासघात करून आपण त्यांच्या समोर मतदानाला आपण जाऊ शकणार नाही. ही माझी मानसिकता होती, ही माझी भूमिका होती. आणि नगरकरांची देखील अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं युती करावी आणि त्यांचा महापौर करावा. आणि ते महापौराच्या याच्यामध्ये एवढी प्रतिष्ठा आणि एवढं स्पर्धा त्याच्यामध्ये पणाला लागली होती, परंतु आम्ही सेनेशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा केली नाही, त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलो आणि त्यांचा महापौर झाला. आणि त्यामुळं आपोआपच कुणी एक गोष्ट आहे की जवळ यायला कारणसुद्धा एखाद्या माणसाने जर आपल्याला पडत्या काळात जर कुणी जर मदत केली तर तो नेहमी आपल्या पाठीमागं उभा राहतो. शिवसेनेला सुद्धा तसं वाटलं असेल की पडत्या काळामध्ये मी जर उभं राहिलो असेल तर ते संबंध त्यांचे दृढ होणारच आणि ते झाले, साहजिकच आहे. तर प्रोफेसर कॉलनी संकुलनाचा जो मुद्दा आहे तो खूप गाजतोय आत्ता सध्या. स्थायी समितीने ही निविदा मंजूर केली, पण उपमहापौर जे आहेत त्यांनी ही निविदा रद्द करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. आपण काय सांगता या संकुलनाच्या मुद्द्यावर? या संदर्भामध्ये हे जे मंजूर झालेला विषय आहे, एक तर गोष्ट मी अनेक वेळा पाहिलेली आहे की वास्तविक पाहता मी आजपर्यंत महापालिकेच्या जागा या BOT तत्वावर देण्यासाठी मी अनेक वेळा विरोध महापालिकेमध्ये केलेला आहे, अनेक वेळा. आणि यावेळेससुद्धा म्हणजे ज्यावेळेस हा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेससुद्धा तुम्ही अजूनसुद्धा जाऊन पहा की माझं त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे की तुम्ही महापालिकेच्या जागा तुम्ही कोणालाही BOT तत्वावर देऊ नका, तुम्ही स्वतः फंड रेज करा आणि ते फंड रेज करून तुम्ही स्वतः ते बिल्टअप करा. त्याच्यातून तुम्हाला तुमची मालकी पण तुमच्याकडे राहते, तुम्हाला येणारा इन्कम पण तुमच्याकडं राहतो आणि येणारं टॅक्सेशनसुद्धा तुम्हाला राहतं. या तिहेरी जो फायदा आहे तो तुम्हाला मिळतो. परंतु या ठिकाणी आता जो निर्णय झालेला आहे तो निर्णय जो आता प्रक्रियेमध्ये जे
BOT तत्वावर दिला गेलेला आहे. पण आता किती दिवस तुम्ही हे प्रोजेक्ट रेंगाळणार, किती दिवस तुम्ही महापालिकेचे अशा प्रकारचं हे करणार. जर माझं म्हणणं असं असेल की त्या ठिकाणी एखादी गोष्ट रुपयाची गोष्ट आहे आणि ती 8 आण्यामध्ये जर जात असेल तर माझा त्याला विरोध आहे. म्हणजे आजही सांगतो, ती रुपयाची गोष्ट आहे, ती 8 आण्याला जाती, 12 आण्याला जाती तर माझा विरोध आहे. पण ती रुपयाची जी किंमत आहे आणि रुपया जर मिळणार असेल तर माझा त्याला विरोध नाही. त्याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक हित हे महत्त्वाचं आहे आणि ते आर्थिक हित जर याच्यामध्ये जर जपलं जात असेल तर मी त्या गोष्टीशी बरोबर असेल. नाही, एकीकडे दुसरीकडे आपण पाहिलं तर आत्ता उपमहापौर जे आहेत श्रीपाद जन्म त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी नगर अर्बन बँक ही कर्ज द्यायला तयार आहे, बरं का. परंतु एकीकडं तुम्ही लोकच म्हणतात की कोणती जागा आता भाजपने मध्यंतरी विरोध केला की काही जागा ठेवण्यासाठी, गिरवी ठेवण्यासाठी. मग हे मॉर्गेज नाही करावं लागणार का असंच होणार? बिगर मॉर्गेजचं थोडी कर्ज देणार कोणती बँक? ती पण आर्थिक संस्था असेल तर ती आर्थिक संस्था कुठल्याही प्रकारचं लोन मंजूर करत असताना तर त्यांच्याकडून कुठलीही सिक्युरिटी घेतल्याशिवाय कोणती पण देणार नाही ना. ज्याला महानगरपालिकेने पैसे नाही भरले तर ती जागा गेली का असं म्हणू शकणार? हा त्यांचा विषय. माझं म्हणणं आहे की माझा विषय असा आहे की आर्थिक हित जर पालिकेचं त्याच्यामध्ये जर हे होत नसेल, साधत नसेल तर मी त्याच्या विरोधात असेल. आर्थिक म्हणजे महापालिकेला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर तोटा नसेल तर मी. आता तुम्हाला काय वाटतं तिथं काय जी निविदा निघाली ती योग्य वाटते का काय वाटतं? माझ्या मते आजच्या मितीला त्याची जी किंमत आहे त्याच्यामध्ये ती किंमत वाढलेली दिसते. 50 लाख रुपये त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, त्याच्यामध्ये कमी नाही झालेली. मग ते व्हायला पाहिजे, काय हरकत नाही त्याला. नाही, तो आता त्यांचा निर्णय, त्यांनी काय करावं तो त्यांचा विषय आहे. तुम्ही असते कारण तुम्ही नगराध्यक्ष होतात म्हणून विचारतो मी एक गोष्ट आहे की मी तुम्हाला आजही मी सांगतो की महापालिकेचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं आर्थिक हित जपणं हे आपलं काम आहे. आर्थिक हित त्याच्यामध्ये जर महापालिकेचं साधत असेल तर मी त्याच्याबरोबर असेल, आर्थिक अहित जर त्याच्यामध्ये असेल तर मी त्याच्याबरोबर नाही. सर, आत्ता महापौर निवडणूक झाली होती तर त्यानंतर 1.25 वर्षानंतर तुम्हाला शब्द देण्यात आला होता की उपमहापौर पद हे तुम्हाला दिलं जाईल 1.25 वर्ष. तर तुम्हाला काय वाटतं की हा शब्द पाळला जाईल का? कारण की या ठिकाणी त्याला जॉईंट मी एक प्रश्न होतो. या ठिकाणी उपमहापौर श्रीपाद जिंदम आलते आणि त्यांनी एक सांगितलं की काही संबंधच येत नाही का, कारण की आम्हाला त्यावेळेची काही तडजोड असेल ते असेल तर कसं बघता तुम्ही? हा प्रदेशाचा निर्णय आहे, प्रदेश पाहून घेईल, आपण कशाला काळजी करायची. प्रदेशाचा निर्णय प्रदेशाने सांगितलं, प्रदेशाची ड्युटी आहे, आम्ही त्याच्याबद्दल विचार करत नाही. ज्यावेळेस प्रदेश माझ्याबरोबर बोललेलं आहे, प्रदेशाने माझ्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामुळं प्रदेशाचा जो निर्णय असेल तो कुणी जरी असेल, मी असेल, कुणी असेल, असेल, ब असेल, क असेल, शेवटी पक्ष मोठा आहे का व्यक्ती महत्त्वाची मोठा आहे. शेवटी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे, पक्षाचे पदाधिकारी महत्त्वाचे आहे आणि शेवटी पक्षादेश मोठा आहे, व्यक्ती महत्त्वाची नाही. आणि मला जो पक्षादेश जो उद्या पक्षाने सांगितलं नाही देणार राहिलं, मला काय नाही, कारण मला माहिती आहे की माझे वरिष्ठ आहेत, त्यांच्या पण काही भूमिका असतील, त्यांचे पण काही विषय असतील आणि मला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असं सांगितलं, ठीक आहे, मी पक्षादेश मानणारा माणूस आहे, पक्षाने जे ठरवलं ते त्याप्रमाणे आपण वागायचं. माझा एक शेवटचा प्रश्न आता जाता की आपण जर का पूर्ण महाराष्ट्राची जर का परिस्थिती पाहिली तर शिवसेना आणि भाजपमध्ये आता काही एवढं पटताना दिसत नाही. आत्ताची जी टीका झाली अवकातपर्यंत गेली ती आपण पाहिली. जर का आता येणाऱ्या 18 महिन्यानंतर ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका नगरमध्ये होणार आहेत त्यावेळेस युती होईल का नाही होईल असं आपल्याला वाटतं? आणि दुसरी गोष्ट, जर का नाही झाली तर याचा तोटा आहे का फायदा आहे? तुमचं एक विश्लेषण आम्हाला पाहिजे. एक राजकीय नेते म्हणून नका देऊ, पण तुम्हाला एकंदरीत एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं ते मला पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की हा निर्णय जो आहे पक्षाच्या म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात. आपण आधी अनेक वेळा पाहिलं की अनेक वेळा इथेसुद्धा भारतीय जनता पार्टी सेनेच्या विरोधात लढलेली, त्या सेनेच्या विरोधामध्ये आपण लढलो, नंतर एकत्र आलो. आजसुद्धा वरतीसुद्धा काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया. भविष्यामध्ये आपण चांगलंच होईल अशा प्रकारची आपली अपेक्षा असते आणि अशा प्रकारे येणाऱ्या 18 महिन्याच्या काळामध्ये टाईम विल गिव्ह बेटर आन्सर. आपण आज सांगू शकतो, वेळ काळ ती सांगेल तुम्हाला. पण तुमचा इतक्या वर्षाचा जो राजकीय अनुभव आहे त्यानुसार तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं? आणि माझं एक मत आहे की या ठिकाणी असणारी जी भारतीय जनता पार्टी सेनेची जी युती आहे
ती आजपर्यंत चांगल्या पद्धतीनं या नगर शहराला भावलेली आहे. मी तुम्हाला स्थानिक इथलचं वातावरण सांगतो. आणि त्या दृष्टिकोनातून उद्या वेळ कशी कोणत्या वेळेस येईल हे सांगू शकत नाही. आता विधानसभेला आपण एकमेकांच्या विरोधात उभं टाकलो, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, महापालिकेमध्ये आपण एकत्र आलो. म्हणजे राजकारणामध्ये संक्रमण होत असतं, राजकारणामध्ये वेगवेगळे प्रवाह येत असतात, त्या प्रवाहावर आपण मात करून पुढं जायचं कसं. परंतु शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून जो काही निर्णय त्यावेळेसचा असेल त्यावेळेसचा निर्णय आपण करू. पण उद्या पक्षाची वेगळी भूमिका असेल तर पक्षाबरोबर जावं लागेल. बरं, जर का समजा वेगळं लढायचं ठरलं त्यावेळेस तिकीट वाटपाचा परत मुद्दा येईल आणि तिकीट वाटताना त्यावेळेस निष्ठावंतांना तिकीट द्यावं का गायरामला तिकीट द्यावं, कसं वागता तुम्ही? कारण की चांगले दिन आजचे दिन आले असं बोललं जातं की आजचे दिन आजचे दिन, परंतु जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांना आजचे दिन दिसत नाही ना. आयारामवाल्यांना देऊन आजचे दिन द्यायचं ठरवलं काय भारतीय जनता पार्टी? एक गोष्ट अशी आहे की अजून 18 महिने बाकी आहे. त्या 18 महिन्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू जे काही आपल्या समोर आहे. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपण निर्णय करायला, तुम्ही आहेत मी आहेत, तुम्ही आम्हाला विचारणार आहे त्यावेळेस आम्ही पण तुम्हाला सांगणार आहेत. तुम्ही आम्हाला सोडणार नाही, आम्ही तुम्हाला सांगितल्याशिवाय हे करणार नाही. ही गोष्ट तुमच्या पुढंच असणार आहे. त्यामुळं 18 महिन्याचा काळ हा लॉंग स्पॅन आहे आणि त्याचं आज प्रिडिक्शन करणं ही काही आजची स्थिती नाही आहे. आजची ही वेळ नाही की त्यावेळेस काय असेल काय नसेल. टाईम विल गिव्ह बेटर आन्सर. धन्यवाद. खूप मी आभार मानून आपले की आपण आलात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं की अभय आगरकर साहेब नेमके आहे कुठं हा प्रश्न सर्व नगरकरांना होता. कारण की अनेक दिवस झाले ते आपल्याला दिसत नव्हते. परंतु ATV न्यूजचा कट्टा जो आहे कृष्णागार सदर प्रस्तुत त्या ठिकाणी आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी आले, दिलगुलास गप्पा मारल्या, अनेक प्रश्नांना त्यांनी मन मोकळे अशा उत्तरं दिले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.